दरम्यान अमरावतीची जागा भाजपच जिंकेल असा दावा भाजप खासदार अनिल बोंडेंनी केलाय। तर महाराष्ट्रात आम्ही 40 जागांच्या पुढे जाऊ असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला। तर मोदींच्या विकास कामांकडे पाहून जनता महायुतीलाच कौल देईल असं भावना गवळी म्हणतात। सामान्य माणसांनी यावेळेला हा देश मोदीजीच्या हातात पुन्हा द्यायचं हे ठरवलं आहे। ते काँग्रेसच्या बाजूने काही बोलणारे, काही अफवा उडवणारे जरी जास्त असले तरी सामान्य वर्ग जो होता, विशेषतः महिला ज्या होत्या, ह्या युवा वर्ग होता, त्या संपूर्णतः नवनीत राणाच्या बाजूने होत्या, त्या संपूर्णतः मोदीजींच्या बाजूने होत्या। आणि म्हणून माझा तरी अंदाज आहे की 1 लाखापेक्षा जास्त फरकाने नवनीत राणा ह्या निवडून येतील आणि अमरावतीचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे। म्हणजे महाराष्ट्रात तर आम्ही 40च्या पुढे जाऊ। इंडिया आघाडीच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळपास 300च्या वर जाऊ अशा पद्धतीचं आज पूर्ण देशामध्ये चित्र आहे। मोदींचा करिश्मा जो देशामध्ये होता 14 आणि 19चा, तो करिश्मा आता उतरलेला आपण पाहिला। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीला पूर्ण देशामध्ये लोकांनी समर्थन केलेलं आहे आणि ते निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। जे एक्झिट पोल आज रोजी आलेले आहेत, ही कदाचित दिशाभूल असू शकते। मोदी साहेबांनी या गत 10 वर्षामध्ये आपल्यासाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी काम केलं। या ठिकाणी राज्यामध्ये सुद्धा शिंदे सरकार जे आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्याच्या सुविधा असू देत किंवा विविध विकासाची कामं सुद्धा केल्या गेलेली आहेत। आणि म्हणून माझा विश्वास आहे की या वेळेला सुद्धा मोदी सरकारच बनणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।